नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी मेन्सला जो आपल्याला विषय आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 तसेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या विषयामधील आज आपण RTI म्हणजेच राईट टू इन्फॉर्मेशन जो ऍक्ट आहे 2005 मधला याविषयी आयोगाने आतापर्यंत जे PYQ विचारलेले आहे ते PYQ आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. हे बघा, ग्रुप सी मेन्स 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहे हा. विधान 1. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. तर हे जे विधान आहे हे चूक आहे. लोकांना नसून भारतातील प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे, म्हणून जे विधान 1 आहे हे चुकीचं आहे. तसेच विधान 2 मध्ये माहितीच्या अधिकारात काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे. तर विधान 2 बरोबर आहे. तर म्हणजेच आपलं उत्तर आहे विधान 2 बरोबर आहे, एक चूक. तसेच प्रश्न दुसरा आपण बघू शकता. जोड्या लावायचा आहे. ग्रुप सी मेन्स 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहे. आता कलम 3 जे आपल्या हे बघा RTI 2005 म्हणजेच जे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आहे त्यातील आपल्याला सर्व कलम जी आहे ती तोंडपाठच ठेवावी लागणार आहे. म्हणजेच यामध्ये कलम किती देण्यात आलेले आहेत तर 31 कलम देण्यात आलेले आहेत. तर कलम 4, कलम 7, कलम 9, कलम 15 यामध्ये कोणत्या तरतुदी आहे ते आज आपण बघणार आहोत. कलम 4 कशाशी संबंधित आहे तर सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. कलम 7 कशाशी संबंधित आहे तर विनंतीचा अर्ज निकालात काढणे. कलम 9 कशाशी संबंधित आहे विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. कलम 15 कशाशी संबंधित आहे तर राज्य माहिती आयोग गठीत करणे. तर आता प्रश्न तिसरा बघणार आहोत. हे बघा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही. ग्रुप बी मेन्स 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहे हा. तर आपल्याला माहीतच आहे की जी दुसरी अनुसूची आहे ना त्यामध्ये संस्था आहेत, म्हणजे ज्या काही संस्था देण्यात आलेल्या आहेत त्यांना माहितीचा अधिकार हा लागू नाही. तर त्या संस्थांपैकी कोणत्या संस्थेचा उल्लेख केलेला नाही हा प्रश्न विचारलेला आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक याचा उल्लेख आहे. शासकीय रेल्वे पोलीस याचा उल्लेख नाही. सीमा रस्ते विकास मंडळ याचा उल्लेख आहे. विमान चालन संशोधन केंद्र याचा पण उल्लेख आहे. तर म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे 2 शासकीय रेल्वे पोलीस या संस्थेचा उल्लेख अनुसूची 2 मध्ये करण्यात आलेला नाही. तर आता प्रश्न आपण चौथा बघणार आहोत. हे बघा प्रश्न चौथा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कोणते कलम अधिकाऱ्याला प्रकट करण्याबाबत अपवाद केलेल्या माहितीपासून पुरविण्यात येऊ शकेल अशी माहिती पृथक करण्याचा अधिकार देते. ग्रुप बी मेन्स 2023 लेटेस्ट क्वेश्चन आहे. तर कलम 10 कशाशी संबंधित आहे तर पृथकरणीयता याची म्हणजे पृथकरणीयता याच्याशी संबंधित कलम 10 आहे. तर आपल्याला 31च्या 31 कलमे पाठ पाहिजेत तेव्हा आपल्याला कुठे जाऊन याचं उत्तर मिळते. आता झालं आपला प्रश्न 5वा झाला. नाही, प्रश्न चौथा झालेला आहे. प्रश्न 5वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 6(3) अन्वये अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे किती दिवसात अर्ज हस्तांतर करणे भाग असते. उद्योग निरीक्षक मुख्य 2022 चा हा प्रश्न आहे. तर बघा, तर याचं उत्तर आहे अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 5 दिवसांपेक्षा अधिक विलंबाने नाही, असं त्याचं उत्तर आहे.
तर या व्हिडिओमध्ये आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याची PYQ घेणार आहोत. तर व्हिडिओ जास्त लांब न करता आपण फास्टमध्ये रिव्हिजन घेऊ. प्रश्न 6. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणते कलम त्रयस्थ पक्षाच्या माहितीशी संबंधित आहे? तर कलम 11. याचं उत्तर कलम 11. आता 7. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 11 अंतर्गत त्रयस्थ पक्षांवर नोटीस बजावण्यात आल्यावर किती दिवसात प्रस्तावित माहिती प्रकट करण्याविषयी निवेदन करण्याची संधी असते? तर उत्तर 10. म्हणजेच काय? तर 10 दिवसात प्रस्तावित माहिती प्रकट करण्याविषयी निवेदन करण्याची संधी असते. उत्तर 10. आता प्रश्न 8. माहितीचा अधिकार कायदा 2005च्या अनुषंगाने खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर बघा, पहिलं, या कायद्यानुसार केंद्र सरकार भारताच्या सरन्यायाधीशांच्या संमतीने केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करेल. हे जे आहे हे पहिलं अचुकीचं आहे. दुसरं, ब, केंद्रीय माहिती आयुक्ताची संख्या 12 पेक्षा जास्त नसावी. तर हे पण चुकीचं आहे. 10 पर्यंत पाहिजे, 10 पेक्षा जास्त नाही पाहिजे. तर तिसरं, क, मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींशी सल्लामसलत करून करतात. तर मग हे पण चुकीचं आहे. तर म्हणजे आपले आन्सर काय येणार आहे? तर वरीलपैकी सर्व चुकीचे आहेत असं. आता कलम 8 प्रश्न 8 झाला आपला. प्रश्न आपण 9 घेणार आहोत. हे बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा लागू नसणाऱ्या संघटनांची माहिती कोणत्या अनुसूचित दिलेली आहे? तर अनुसूचित 2 अनुसूचीमध्ये. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये 2 अनुसूची आहेत, पहिली आणि दुसरी. तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये संघटना दिलेल्या आहे, त्या संघटनाला माहितीचा अधिकार लागू नाही. तर प्रश्न 10 बघणार आहोत. केंद्रीय माहिती आयोगाला माहितीचा अधिकार अधिनियमाच्या कलम 18 अंतर्गत चौकशी करताना दिवाणी न्यायालयाप्रमाणे व्यक्तीला शपथेवर लेखी साक्षी पुरावा देण्यास भाग पाडता येणार नाही. तर येणार नाही, तर हे चुकीचं आहे. तर येणार असं, म्हणजे भाग पाडता येईल असं. तर म्हणजे अचुकीचं आहे. ब, दिवाणी न्यायालयाप्रमाणे व्यक्तीला शपथेवर लेखी साक्षी पुरावा देण्यास भाग पाडता येईल, बरोबर आहे. क, दिवाणी न्यायालयाप्रमाणे व्यक्तीस हजर राहण्यास भाग पाडता येईल, क सुद्धा बरोबर आहे. तर मग आपलं उत्तर काय आहे? अचुकीचं आहे. ब आणि क बरोबर आहे. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 3 फक्त ब व क बरोबर. आता प्रश्न 11 बघणार आहोत आपण. प्रश्न 11. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 12 अंतर्गत कोणती तरतूद आहे? तर कलम 12 मध्ये काय सांगण्यात आलेले आहे? तर बघा, केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे. कलम 12 मध्ये केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर पर्याय आपला पहिलावालाच. नंतर 12. माहितीचा अधिकार 2005च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1. माहितीचा अधिकार कायदा 2005ची 2 अनुसूची राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या आस्थापनांशी संबंधित आहे. तर हे राज्य सरकार नसून केंद्र सरकारच्या असं पाहिजे तिथं. तर म्हणून विधान 1 चुकीचं आहे. विधान 2. आसाम रायफल ही संघटना माहितीचा अधिकार कायद्याच्या 2 अनुसूची अंतर्गत येते. तर दुसरं बरोबर आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे की पर्याय 2 विधान 2 बरोबर 1 चूक. प्रश्न 13. माहिती अधिकार कायदा 2005 शी संबंधित खालील विधाने विचारात घ्या. आपण विधाने विचारात घेणार आहोत. अविधान. या कायद्याअंतर्गत केलेल्या कोणत्याही आदेशाच्या संदर्भात कोणताही खटला, अर्ज किंवा इतर कार्यवाही कोणतेही न्यायालय विचारात घेणार नाही. अविधान बरोबर आहे. ब. या कायद्याखालील अपील
व्यतिरिक्त असा कोणताही आदेश प्रश्नास्पद करता येणार नाही. विधान ब सुद्धा बरोबर आहे. विधान क लोकशाहीला निरंकुश नागरिक आणि माहितीची प्रसिद्धता आवश्यक आहे जी त्याच्या कार्यासाठी आवश्यक आहे आणि भ्रष्टाचाराला आवर घालण्यासाठी आणि सरकार आणि त्यांच्या यंत्रणांना शासित लोकांना जबाबदार धरण्यासाठी आवश्यक आहे. तर मग आपलं हे अशी कोणतीही तरतूद त्यामध्ये नाही. तर क आपलं चुकीचं आहे. म्हणजेच काय, तर पर्यायी उत्तर आपलं फक्त अ आणि ब बरोबर. फक्त अ आणि ब बरोबर. तर प्रश्न आपण 14वा बघणार आहोत. माहिती अधिकार कायदा 2005 कलम 11 कशाबद्दल आहे. तर कलम 11 मध्ये त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित माहिती. कलम 11 हे त्रयस्थ व्यक्तीशी संबंधित माहिती याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. कलम 15 प्रश्न 15 आपण बघणार आहोत. जर माहिती प्रकट केल्याने साध्य होणारे लोकहित हे संरक्षित हितसंबंधात होणाऱ्या हानीपेक्षा अधिक असेल तर सार्वजनिक प्राधिकरण माहिती अधिकार अधिनियमच्या कलम 8(1) अन्वये अपवाद केलेली माहिती पाहण्यास परवानगी देऊ शकेल. तर विधान पर्यायी उत्तर आपलं विधान बरोबर आहे. हे जे विधान आहे हे बरोबर आहे. प्रश्न 16 माहिती अधिकार कायदा 2005 ने कोणत्या कायद्याची जागा घेतली. लिपिक टंकलेखक परीक्षा 2022 हा प्रश्न आहे. तर माहितीचे स्वातंत्र्य कायदा 2002. माहितीचे स्वातंत्र्य कायदा 2002 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 17 माहिती अधिकार कायदा 2005 संदर्भात खालील विधानांचे विश्लेषण करा. कोणताही नागरिक माहितीसाठी अर्ज करू शकतो. बरोबर आहे. अर्जदाराला माहितीसाठी कारणे नमूद करावी लागतात. तर हे चुकीचं आहे, कारण की कारणे नमूद करण्यासाठी भाग पाडता येणार नाही. कोणत्याच अर्जदाराला कारणे नमूद करण्यासाठी भाग पाडता येणार नाही, म्हणून विधान ब हे चुकीचं आहे. क मागवलेली माहिती वगळलेल्या बाबींशी संबंधित असूनही. बरोबर आहे. तर म्हणजेच काय आपलं जे पर्याय क्रमांक 3 फक्त विधान ब चुकीचे हे असणार आहे. फक्त विधान ब चुकीचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार जोड्या लावा. लिपिक टंकलेखक परीक्षा 2022 यावर पण येथे पण कलमावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कलम 6, कलम 12, कलम 21, कलम 26. आता कलम 6 कशाशी संबंधित आहे. तर माहिती मिळवण्याकरिता विनंती करणे. कलम 12 केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे. कलम 21 सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्यांना संरक्षण. कलम 26 समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे. आपलं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 11421. तर प्रश्न क्रमांक 19 माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम रिकामी जागानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याविषयी आणि स्वातंत्र्याशी संबंधित असलेली माहिती मागितली गेली असेल तर ती विनंती अर्ज मिळाल्यापासून रिकामी जागा तासांच्या आत प्रदान केली जाईल. हा तर प्रश्न खूपदा विचारण्यात आलेला आहे. तर जेव्हा व्यक्तीच्या जीवनाशी म्हणजे आयुष्याची आणि स्वातंत्र्याशी निगडीत जेव्हा माहिती संबंधित असलेली माहिती मागितली जाते तेव्हा ती किती तर 48 जे तास आहेत त्याच्या आत प्रदान केली जाते. तर याच्यावरून आपण आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20 माहिती अधिकार कायद्यातील खालीलपैकी कोणते कलम माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे. माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्य याच्याशी संबंधित कलम 18 आहे. कलम 18
कलम 18. प्रश्न क्रमांक 21. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती प्रकरणे आणि किती कलमे आहेत? तर बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये 6 प्रकरणे आणि 31 कलमे समाविष्ट आहेत. 6 प्रकरणे आणि 31 कलमे समाविष्ट. प्रथम अपीलावरील निर्णय प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात दुसरे अपील दाखल? प्रश्न 22. प्रथम अपीलावरील निर्णय प्राप्त झाल्यानंतर किती दिवसात दुसरे अपील दाखल करता येते? तर दुसरे आपल्याला काय सांगितलेले आहे की दुसरे अपील जे आहे ते 90 दिवसात दाखल करता येते. 90 दिवसात दाखल करता येते दुसरे अपील. प्रश्न क्रमांक 23. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये जनमाहिती अधिकाऱ्यावर लादण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेबाबत काय तरतूद आहे? तर दंडाची एकूण रक्कम 25,000 पेक्षा अधिक असू नये. बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे? तर जी दंडाची रक्कम आहे, दंडाची एकूण रक्कम 25,000 पेक्षा अधिक असू नये. हे आपलं जे उत्तर आहे तेच बरोबर आहे. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 24 घेणार आहोत. 24. प्रश्न क्रमांक 24. भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर मग हे प्रश्न जे आहे हे करंट अफेअर्स आहे, चालू घडामोडीचा आहे. तर मग आपण बघू शकता सध्याचे मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया हे आहेत. आता प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी बरोबर असणारे वाक्य ओळखा. माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या अर्जदाराने लेखी विनंती करणे गरजेचे आहे. बरोबर आहे. ब. जनमाहिती अधिकारी यांनी व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्यासंबंधीची माहिती 30 दिवसाच्या आत द्यावी. तर हे बघा, आपण सांगितल्याप्रमाणे जीवित आणि स्वातंत्र्यासंबंधीची माहिती जी आहे ती 48 तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. 48 तासाच्या आत 48. म्हणून ब हे चुकीचं आहे. तर मग आपलं पर्याय उत्तर फक्त अ खरे आहे. बघणार आहोत आपण प्रश्न 26. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत जनमाहिती अधिकारी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित अर्ज हस्तांतर करतील? तर कलम 6(3) अन्वये. कोणतं? कलम 6(3) अन्वये जनमाहिती अधिकारी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित अर्ज हस्तांतरित करतील. आता प्रश्न 27 बघणार आहोत आपण. माहितीचा अधिकार यांचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमाअन्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार असा आहे आणि त्यामध्ये अ. काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी. बरोबर आहे. ब. नोट्स वगळता कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती व उतारे. तर नोट्स म्हणजेच काय? टिप्पणीचा उल्लेख. माहिती अधिकार याचा अर्थ यामध्ये दिलेला आहे की टिप्पणी आवश्यक आहे. मग ते आपल्याला म्हटलं वगळता, तर टिप्पणी म्हणजे नोट्स वगळून चालणार नाही. तर मग हे चुकीचं आहे. सामग्री प्रमाणित असो वा नसो त्यांचे नमुने घेणे. तर हे बघा, जे सामग्री आहे ना ती प्रमाणित पाहिजे. समजलं का? तर मग क सुद्धा आपलं चुकीचं आहे. तर आपलं उत्तर काय आहे की फक्त अ बरोबर आहे. काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी. माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करण्याकरिता वयाचा काय निकष आहे? तर वयाचा कोणताही निकष नाही. फक्त काय देण्यात आलेले आहे की
प्रत्येक भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. एवढीच तरतूद कलम 3 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वयाचा कोणताही निकष नाही. आता आपण प्रश्न 29 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ची दुसरी अनुसूची अधिनियमाच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर कलम 24. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणती विधाने माहिती अधिकार 2005 अंतर्गत माहिती मागण्याच्या अर्जाबद्दल खरे आहेत? तर पहिलं ए हे विधान, अर्ज हा लिखित स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमात असावा, तर बरोबर आहे. बी, अर्जासोबत ठरवून दिलेली फी असावी, दारिद्र्य रेषेखालील अर्जदारास फी शुल्क नाही, तर बरोबर आहे. म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे अर्जदार आहे त्यांना फी माफ आहे. सी जे आहे, अर्जात माहिती मागण्याची कारणे दिलेली असावी, तर हे चुकीचं आहे. तर अर्जदारांनी माहितीची कारणे नमूद करणे भाग पाडता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे, म्हणून सी हे चुकीचं आहे. तर डी, अर्जात अर्जदाराशी संपर्क साधण्यापुरती वैयक्तिक माहिती दिलेली असावी, तर डी बरोबर आहे. तर आपलं पर्यायी उत्तर आहे तिसरं ए बी डी, फक्त ए बी डी बरोबर आहेत. आता प्रश्न क्रमांक 31. माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 12(3) नुसार केंद्रीय माहिती आयोग गठीत करण्यासाठी मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती पुढील व्यक्तींची मिळून बनलेल्या समितीच्या शिफारशीनुसार करील. तर ए बघा, पंतप्रधान जे या समितीचे अध्यक्ष असतील, बरोबर आहे. बी, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, बरोबर आहे. सी, पंतप्रधान यांनी नामनिर्देशित करावयाचा एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री, हे सुद्धा बरोबर आहे. आणि डी, राज्याचा मुख्यमंत्री, तर राज्याचा मुख्यमंत्री याचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला नाही, म्हणजे आपलं पर्याय उत्तर राहणार आहे पर्याय ए, बी आणि सी योग्य आहेत. आता आपण 32वा प्रश्न 32. माहितीचा अधिकार 2005 कलम 26(3) नुसार समुचित शासन आवश्यक असल्यास पोट कलम 2 मध्ये निर्देशित केलेली मार्गदर्शक तत्त्वे नियमित कालांतराने अद्ययावत करून प्रसिद्ध करील आणि विशेषतः व पोट कलम 2 च्या सर्वसाधारणतेला बाधा येऊ न देता या मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल. पहिलं, या अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांच्या किंवा लादलेल्या कर्तव्यांच्या बाबतीतील कृती किंवा कृती करण्यात केलेली कसूरच्या संबंधित कायद्यातील उपाययोजना तसेच आयोगाकडे अपील दाखल करण्याची पद्धती, हे बरोबर आहे. दुसरं, बी, या अधिनियमाची उद्दिष्टे, बी सुद्धा बरोबर आहे. सी, माहिती मिळवण्यासाठी केलेल्या विनंतीच्या संबंधात द्यावयाच्या फी बाबतची नोटीस, सी सुद्धा बरोबर आहे. आणि डी, या अधिनियमानुसार माहिती मिळवण्यासंबंधात करण्यात आलेली कोणतेही अतिरिक्त विनिमय, डी सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 वरील सर्व पर्याय योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 33. माहिती अधिकार विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत केंद्रीय किंवा राज्य जनमाहिती अधिकारी माहिती मिळवण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीस रिकामी जागा कळविल. जे अ आहे, असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे, बरोबर आहे. ब, अपील प्राधिकरणाचा तपशील, बरोबर आहे. क, माहिती अधिकार नियमाची प्रत, तर हे चुकीचं आहे. ड, ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी, ड सुद्धा बरोबर आहे. तर आपलं पर्याय उत्तर आहे फक्त अ, ब आणि ड बरोबर. आता प्रश्न क्रमांक 34. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या तरतुदीमुळे दुरुस्ती अधिनियम 2019 च्या
द्वारे बदल करण्यात आले. तर माहिती आयुक्तांचे सेवा नियम व अटी. माहिती आयुक्तांचे सेवा नियम व अटी. प्रश्न क्रमांक 35. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 अन्वये अभिलेख या संज्ञेत खालीलपैकी कशाचा समावेश होतो? कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल. बरोबर. ब. एखाद्या दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफिल्म आणि प्रतिरूप प्रत. बरोबर आहे. क. संगणकाद्वारे किंवा कोणत्याही उपकरणाद्वारे तयार केलेले इतर कोणतेही साहित्य. बरोबर आहे. तर पर्याय उत्तरे वरीलपैकी सर्व, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहे. प्रश्न 36. माहिती अधिकार अधिनियमांतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही 10 पेक्षा जास्त नसेल. 10 पेक्षा जास्त नसेल. प्रश्न क्रमांक 37. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. काय? पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती करतात. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या संस्थेने संस्थांची माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही? तर म्हणजे अनुसूची 2 मध्ये 26 संस्था आहेत. त्या 26 संस्थांना माहितीचा अधिकार लागू नाही. पुन्हा एकदा रिपीट. अनुसूची 2 मध्ये 26 संस्था आहेत. त्या 26 संस्थांना माहितीचा अधिकार लागू नाही. तर त्यापैकी बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड तसेच एव्हिएशन रिसर्च सेंटर यांना माहिती देणे बंधनकारक नाही. प्रश्न 39. माहिती अधिकाराच्या दुसऱ्या सूची अधिनियम 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश आहे? तर जे अनुसूची 2 आहे त्यामध्ये 26 संस्था देण्यात आलेल्या आहेत. त्या 26 संस्थांना माहितीचा अधिकार लागू नाही. तर त्या संस्था पुढीलपैकी गुप्तहेर संस्था त्यांचा समावेश आहे. सीमा सुरक्षा दल त्याचा सुद्धा समावेश आहे. तिसरं इंडो तिबेटियन सीमा पोलीस त्याचा सुद्धा समावेश दुसऱ्या अनुसूचीमध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये या सर्वांचा समावेश आहे. म्हणून वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 40. माहिती अधिकाराचा कोणता विभाग माहिती आयोगाच्या अधिकाराशी व कार्याशी संबंधित आहे? माहिती आयोगाच्या अधिकाराशी व कार्याशी संबंधित कलम 18. कलम 18. प्रश्न क्रमांक 41. माहिती अधिकाराचा कायदा 2005 ची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत? प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यशैलीमध्ये पारदर्शकता आणणे. बरोबर आहे. ब. राज्य आणि केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे. बरोबर आहे. क. समाजातील विविध दुर्बल घटकांना आर्थिक आरक्षण देण्यासाठी लढा देणे. चुकीचं आहे. ड. लाचखोरपणासाठी शासकीय अधिकाऱ्यांना शिक्षेची तरतूद करणे. हे सुद्धा चुकीचं आहे. बरोबर नाही, चुकीचं आहे. म्हणजेच काय? तर अ आणि ब बरोबर आहे आणि क आणि ड चुकीचे आहेत. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 2 फक्त कड ही जी आहे ती माहितीच्या अधिकाराची उद्दिष्टे नाहीत. प्रश्न 42. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते कलम सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण संबंधी आहे? सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण. कलम 21. कलम 21 सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण यासंबंधी आहे. प्रश्न 43. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये तरतुदीनुसार सक्षम प्राधिकरण याचा खुलासा कोणत्या कलमात आहे? तर कलम 2 ज मध्ये.
प्रश्न 44 माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत त्रयस्थ पक्ष याचा अर्थ अ. सदर कार्यालय व्यतिरिक्त पक्ष चुकीचा आहे. ब. माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिका व्यतिरिक्त व्यक्ती. ब. बरोबर आहे. माहिती मिळवण्याची विनंती करणारी जे नागरिक आहे त्याच्या व्यतिरिक्त. आणि क सार्वजनिक प्राधिकरण क सुद्धा बरोबर आहे. ड. समुचित शासन चुकीचं आहे. तर म्हणजेच काय आपलं पर्याय क्रमांक 2 फक्त ब आणि क बरोबर आहे. ब आणि क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 45 माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत कमाल दंड शिक्षा ही पुढील प्रमाणे आहे. तर 25,000. कमाल दंड 25,000. शिक्षा किती 25,000. प्रश्न 46 माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील असलेल्या व्यक्तीकडून शासनाकडून माहिती मागण्यासाठी किती फी आकारण्यात येते. तर आपण बघितलेलं आहे की दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीकडून फी आकारण्यात येत नाही. फी आकारण्यात येत नाही. फी आकारण्यात येत नाही. प्रश्न क्रमांक 47 माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत त्रयस्थ पक्ष याच्या व्याख्येमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो. भारताचा नागरिक चुकीचा आहे. माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिका व्यतिरिक्त इतर एखादी व्यक्ती बरोबर आहे. क सार्वजनिक प्राधिकरण बरोबर आहे. ड परदेशस्थ भारतीय तर चुकीचं आहे. तर आपलं पर्याय उत्तर 2 फक्त ब आणि क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 48 माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा. अ हा कायदा संपूर्ण भारतास लागू आहे. तर 2018 मध्ये जम्मू काश्मीर सोडून सर्व राज्यांना लागू होता. म्हणजे तेव्हा संपूर्ण भारतास लागू नव्हता. समजलं का. म्हणून हे चुकीचं ठरते. आणि ब या कायद्याअंतर्गत मागितलेली कोणतीही माहिती कुणालाही मोफत पुरवली जाते. तर मोफत पुरवली जात नाही. ती फक्त जे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आहेत त्यांनाच मोफत माहिती दिली जाते. तर बाकीच्यांना त्यासाठी फी भरावी लागते. तर 2018 मध्ये हे 2018चा प्रश्न आहे हा. तर तेव्हा जम्मू आणि काश्मीर याला माहितीचा अधिकार हा कायदा लागू नव्हता. म्हणून अ हे चुकीचं आणि ब हे सुद्धा चुकीचं ठरते. म्हणजेच आपलं पर्याय उत्तर अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 49 माहिती अधिकाराच्या कायद्यासंदर्भात पुढील विधानांचा विचार करा. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमांद्वारे मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार. तर खाजगी प्राधिकरण हे चुकीचं आहे. फक्त काय तर सार्वजनिक प्राधिकरणच हे बरोबर आहे. म्हणून अ हे चुकीचं आहे. ब या अधिनियमाच्या सर्व तरतुदी तो अधिनियम झाल्यापासून 120व्या दिवशी अंमलात आल्या. तर हे बघा. तर ही सुद्धा ब सुद्धा चुकीचं आहे. काही तरतुदी ताबडतोब लागू झाल्या आणि काही जे आहे ते नंतर लागू झाल्या. तर म्हणजे सर्व तरतुदी लागू झाल्या हे चुकीचं आहे. काही तरतुदी लागू झाल्या. म्हणजेच आपलं पर्याय उत्तर काय येणार आहे. तर पर्याय उत्तर 3 अ आणि ब दोन्ही चुकीचे. अ आणि ब दोन्ही चुकीचे. आता प्रश्न 50वा माहितीचा अधिकार हा अधिकार म्हणून का ओळखला जातो. तर हे बघा. तर याचं उत्तर मला कोणत्याच रेफरन्स बुकमध्ये सापडलेले नाही आहे. तर मग मी याचं उत्तर तुम्हाला सांगू शकत नाही. लवटे सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा देण्यात आलेले नाही. आणि जे आपले 1 ते 31 कलमे आहेत ना 1 पासून ते 31 पर्यंत त्यामध्ये सुद्धा मला काय याचं उत्तर दिसलं नाही. तर या संदर्भात मी काही सांगू शकत नाही की निश्चित उत्तर काय असू शकते. कारण की प्रश्नसंच जो आहे ना यामध्ये सुद्धा काही उत्तर हे चुकीचे देण्यात आलेले आहेत.
तर मी लवटे सरांच्या बुकमधून तसेच हे जे PYQ आहेत यांचा डीपमध्ये अभ्यास करून कोणते चुकीचे कोणते बरोबर हे ठरवलेले आहेत. तर मला याचं उत्तर कन्फर्म मला माहीत नाही, तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर बाकीचं आपण प्रश्न क्रमांक 51 बघूया. आणि हे जे आतापर्यंत मी जे PYQ सांगितले ना ते 100% 101% बरोबर आहे. त्यातील एकही PYQ चुकीचा नाही. चुकीचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मग, कारण की मी स्वतः ॲनालाइज केलेलं आहे, मी स्वतः विश्लेषण केलेले आहे. माहिती अधिकार कायदा जे आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम 2005चं मी स्वतः विश्लेषण केलेलं आहे आणि 101% मी जी उत्तरे सांगत आहे ना ती बरोबर आहेत. तर प्रश्न क्रमांक 51, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 22 नुसार खालीलपैकी कोणत्या अधिनियमावर अधिभावी परिणाम झालेला आहे? तर शासकीय गुपिते अधिनियम 1923. शासकीय गुपिते अधिनियम 1923. 52. प्रश्न 52, राज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहण करण्यापूर्वी पुन्हा सक्षम शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल? तर पर्याय 2, राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेला त्यांचा प्रतिनिधी. राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेला त्यांचा प्रतिनिधी. 53 बघणार आहोत. प्रश्न 53, केंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला आहे? तर मुख्य माहिती आयुक्त बरोबर आहे. ब, आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 5 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त, चुकीचं आहे. क, आवश्यक वाटतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त, बरोबर आहे. ड, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तर हे चुकीचं आहे. म्हणजेच काय तर आपले विधान अ आणि क बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 अ आणि क बरोबर. प्रश्न क्रमांक 54, माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास रिकामी जागाच्या सारखेच अधिकार आहे? तर दिवाणी न्यायालय. याचं उत्तर काय तर माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास दिवाणी न्यायालयाच्या सारखे अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 55, माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळा अपील करता येतात? तर बघा, माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत 2 वेळा अपील करता येते. समजलं काय? फक्त 2 वेळाच अपील करता येते. प्रश्न 56, माहिती अधिकार कायदा 2005च्या तरतुदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्या दिनांकास आपले पद धारण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा त्याच्या वयाची 65 वर्ष होईपर्यंत यापैकी अगोदर जे घडेल ते. म्हणजेच काय, ज्या दिनांकापासून आपले पद धारण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा वयाची 65 वर्ष. प्रश्न क्रमांक 57, माहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारित केला आहे? पहिलं, सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणणे, बरोबर आहे. दुसरं, सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात जबाबदारी आणणे, बरोबर आहे. तिसरं, माहिती आयुक्तालयांची स्थापना करणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच काय, आपलं पर्याय उत्तर चौथं वरील सर्व बरोबर आहेत. 58, प्रश्न 58, माहिती अधिकाराच्या कायद्यासंदर्भात पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. अ, या कायद्याच्या काही तरतुदी हा कायदा केल्यानंतर 120व्या दिवशी अंमलात आल्या, बरोबर आहे. ब, हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्यांना सुद्धा लागू आहे. तर हे बघा, जम्मू आणि काश्मीर या राज्यांना हा कायदा 2019 मध्ये लागू झालेला आहे. तर हा प्रश्न आहे 2017 मधला
तर त्यावेळेस माहितीचा अधिकार कायदा जम्मू आणि काश्मीरला लागू नव्हता, म्हणून हे उत्तर आपलं हे उत्तर आपलं चुकीचं आहे. अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. म्हणजेच काय, तर पर्यायी उत्तर 1 अ बरोबर असून ब चुकीचे आहे. आता प्रश्न क्रमांक 59 बघणार आहोत आपण. जर जनमाहिती अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणास्तव अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दृष्ट हेतूने नाकारली किंवा जाणून बुजून चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्यास शास्ती करण्यास येईल. तर काय शास्ती करण्यात येईल, म्हणजे शास्ती म्हणजे काय, दंड. तर दंड काय, तर प्रत्येक दिवसाला रुपये 250, प्रत्येक दिवसाला रुपये 250, 250 रुपये प्रत्येक दिवसाला, 250 रुपये प्रत्येक दिवसाला. प्रश्न 60. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांनी माहिती मिळण्याचा अर्ज मिळाल्यावर रिकामी जागा दिवसात माहिती दिली पाहिजे. तर 30 दिवसांच्या आत म्हणजेच काय, तर माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांनी माहिती मिळवण्याचा अर्ज मिळाल्यावर 30 दिवसांच्या आत माहिती दिली पाहिजे. प्रश्न क्रमांक 61. माहिती अधिकाराचा कायदा 2005च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहे, तर केंद्र सरकारला सुद्धा आहेत, राज्य सरकारला सुद्धा आहेत आणि सक्षम अधिकारी यांना सुद्धा आहेत. म्हणजेच काय, वरीलपैकी सर्वांना माहितीचा अधिकाराचा कायदा 2005च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचा अधिकार आहे. म्हणजे केंद्र शासन, राज्य सरकार, सक्षम अधिकारी या तिघांना पण कायदे करण्याचा, नियम करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 62. प्रश्न 62. माहिती अधिकाराच्या कायद्याच्या तरतुदीनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवन अथवा स्वातंत्र्य याच्याशी संबंधित असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळवल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे. रिपीट तोच प्रश्न आहे. तर बघा, तर 48 तास एक व्यक्तीचे जीवन अथवा स्वातंत्र्यासंबंधी म्हणजेच किती, 48 तासाच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. प्रश्न 63. माहिती अधिकार कायदा 2005च्या कोणत्या तरतुदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला. कलम 3 नुसार माहितीचा अधिकार प्राप्त झाला. प्रश्न 64. माहितीचा अधिकार हा रिकामी जागा आहे, तर ते वैधानिक आहे. माहितीचा अधिकार हा वैधानिक आहे. प्रश्न 65. खालीपैकी किंवा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल. अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांच्याकडे शिफारस केल्यावरून चुकीचं आहे. ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर बरोबर आहे. क. साबित झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव बरोबर आहे. ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशावरून चुकीचं आहे. उच्च न्यायालय नाही पाहिजे तर इथं पाहिजे सर्वोच्च न्यायालय. तर मग हे ड चुकीचं आहे. म्हणजेच काय आपलं, तर पर्याय क्रमांक 4 ब आणि क बरोबर आहेत. ब आणि क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 66. माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये विहित याचा अर्थ या कायद्याअंतर्गत रिकामी जागा यांनी तयार केलेले नियम. तर बघा, अ. समुचित शासन, ब. सक्षम प्राधिकारी. समुचित शासन तसेच सक्षम प्राधिकारी यांनी तयार केलेले नियम याचा अर्थ विहित या कलमाअंतर्गत देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि ब.
प्रश्न क्रमांक 67 माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या अनुसूचीची किती संख्या आहे? तर अनुसूचीची संख्या 2 आहे. किती आहे? अनुसूचीची संख्या 2 आहे. प्रकरण 6 आहेत. तसेच अनुच्छेद म्हणजेच कलम 31 देण्यात आलेले आहे. म्हणजेच काय? तर प्रकरण 6 अनुसूची 2 कलमे 31 असं. 68 प्रश्न क्रमांक 68 माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मागण्याकरिता कोण अर्ज करू शकतो? ते असं उत्तर आहे 1 म्हणजे प्रत्येक नागरिक, भारतातील प्रत्येक नागरिक. उत्तर काय आहे? भारतातील प्रत्येक नागरिक. म्हणजे काय? प्रत्येक नागरिक. 69 प्रश्न क्रमांक 69 राज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असतो. अ. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चुकीचा आहे. ब. राज्य मुख्य माहिती आयुक्त बरोबर आहे. क. आवश्यक असतील त्याप्रमाणे 5 पेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त चुकीचा आहे. ड. आवश्यक असतील त्याप्रमाणे 10 पेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त. तर ड बरोबर आहे. म्हणजेच काय? आपलं पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि ड बरोबर आहे. फक्त ब आणि ड बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 70 माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये अधिनियमित झाल्यापासून 120 दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने रिकामी जागा प्रकाशित करणे अनिवार्य आहे. तर बघा अ. आपली रचना, कार्य व कर्तव्य बरोबर आहे. ब. आपल्या अधिकारांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका बरोबर आहे. क. आपल्या अधिकारांचे आणि कर्मचाऱ्यांचे संपत्ती विश्लेषण हे चुकीचं आहे. रॉंग, चुकीचं आहे. तसे ड. जनमाहिती अधिकाऱ्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील हे बरोबर आहे. म्हणजेच काय आपले? तर पर्याय क्रमांक 2 फक्त अ, ब आणि ड बरोबर आहेत. फक्त अ, ब आणि ड बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 71 प्रश्न क्रमांक 71 जोड्या लावा. माहितीचा अधिकाराची व्याख्या कलम 2 मध्ये देण्यात आलेली आहे. माहिती देण्यापासून अपवाद कलम 8 मध्ये आहे. विनंती अर्ज निकाली काढणे कलम 7 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि केंद्रीय माहिती आयोग कलम 12 मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजेच आपलं पर्यायी उत्तर आहे तिसरं 4, 3, 1, 2. प्रश्न 72 राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करतो? तर भारताचे राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर याचं पर्यायी उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. राज्याचे राज्यपाल. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात. प्रश्न 73 केंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारा पंतप्रधान अध्यक्षपदी असणाऱ्या व रिकामी जागाचे विरोधी पक्ष नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार करेल. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते. तर पर्याय उत्तर 2 लोकसभा. 74 प्रश्न 74 ज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल अशी माहिती मिळवण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल त्या बाबतीत ज्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून रिकामी जागापेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतर करतील 5 दिवसात. अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल तर अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 5 दिवसापेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करतील. म्हणजे 5 दिवस याचं उत्तर आहे. 75 प्रश्न क्रमांक 75 कोणतीही व्यक्ती राज्य जनमाहिती अधिकाऱ्याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल तर निर्णय प्राप्त झाल्यापासून रिकामी जागा दिवसाच्या आत त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणामधील यथास्थित राज्य जनमाहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येईल. तर निर्णय
निर्णय प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाच्या, किती दिवसाच्या, 30 दिवसाच्या आत वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे अपील करता येते. 30 दिवसाच्या आत निर्णय प्राप्त झाला तेव्हापासून 30 दिवसाच्या आत. प्रश्न 76. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2F अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात? पहिलं, अभिलेख दस्तऐवज बरोबर आहे. दुसरं, ज्ञापने ईमेल बरोबर आहे. तिसरं, अभिप्राय सूचना बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 77. रिकामी जागाकडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही. तर प्रश्न रिपीट आहे. दारिद्र्य रेषाखालील व्यक्ती, दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती यांच्याकडून कोणती फी आकारली जात नाही. प्रश्न क्रमांक 78. माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या 31 आहे. किती आहे? 31. पर्याय क्रमांक 3 31. एकूण प्रकरणे 6, एकूण कलमे 31. राष्ट्रपतीची संमती 15 जून 2005, अंमलबजावणी 12 ऑक्टोबर 2005. प्रश्न क्रमांक 79. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे? पहिलं कलम 18, दुसरं कलम 19, तिसरं कलम 20, चौथं वरीलपैकी कोणतेही नाही. तर वरीलपैकी कोणतेही नाही, कारण की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 23 नुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे. कलम 23 नुसार. प्रश्न क्रमांक 80. माहितीचा अधिकार या व्याख्येत याचा समावेश होत नाही. पहिलं, दस्तऐवजाची प्रमाणित प्रत घेणे याचा समावेश होतो. दुसरं, मालाचे प्रमाणित नमुने घेणे याचा पण समावेश होतो. तिसरं, प्रश्न विचारणे याचा समावेश नाही. चौथं, कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी याचा समावेश होतो. म्हणजेच माहितीचा अधिकार या व्याख्येत प्रश्न विचारणे, पर्याय क्रमांक 3 याचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 81. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्य यासंबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ती किती तासात देण्यात यावी? रिपीट प्रश्न. जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर माहिती ही 48 तासांच्या आत देण्यात यावी. 48 तासांच्या आत. पर्याय उत्तर 2, 48 तासांच्या आत. 82. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचित सुधारणा बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे? तर केंद्र सरकारला. पर्याय 3, केंद्र सरकार. प्रश्न क्रमांक 83. मुख्य माहिती आयुक्तांच्या पदासंबंधी खालीपैकी कोणते विधान सत्य नाही? पहिलं, 5 वर्षापर्यंत पद धारण करता येते, तर हे विधान बरोबर आहे. दुसरं, पुनर्नियुक्ती होऊ शकते, तर हे चुकीचं आहे, होऊ शकत नाही. दुसरं चुकीचं आहे. तिसरं, वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यावर पद धारण करणार नाही, बरोबर आहे. चौथं, माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती होऊ शकते, हे सुद्धा बरोबर आहे. तर म्हणजे सत्य नाही. कोणतं सत्य नाही? तर दुसरं, पुनर्नियुक्ती होऊ शकते, हे सत्य नाही, चुकीचं आहे. हे पुनर्नियुक्ती होऊ शकते हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 84. मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन, भत्ते व सेवेच्या अटी ह्या यांचे प्रमाणे असतील. तर पर्याय क्रमांक 4, मुख्य निवडणूक आयुक्त. प्रश्न क्रमांक 85. 2005च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट नाहीत? तर प्रश्न क्रमांक आपण 85 सुरू आहे ना आपला. प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून ती वाढीस लावणे, बरोबर आहे. ब, लाचलुचपतीस आळा घालणे, बरोबर आहे. क, नागरिकांना आवश्यक माहिती पुरवण्याबाबत तरतुदी करणे, तर आवश्यक माहिती नाही तर विशिष्ट माहिती.
असं तिथं पाहिजे होतं, म्हणून हे चुकीचं आहे. ड विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे, तर हे पण चुकीचं आहे. म्हणजेच काय, कोणती उद्दिष्टे नाहीत असं विचारलेलं आहे आपल्याला. तर मग पर्याय क्रमांक 1 क आणि ड ही उद्दिष्टे नाहीत. प्रश्न क्रमांक 86, राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती रिकामी जागा करतात, तर राज्यपाल करतात. पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात. प्रश्न क्रमांक 87, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये किंवा त्या खालील केलेल्या कोणत्याही नियमान्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा, खटला किंवा अन्य कारवाई या कायद्याच्या रिकामी जागा कलमा अन्वये दाखल करण्यात येणार नाही. तर कलम 21. कलम 21 म्हणजेच काय, सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा, खटला किंवा अन्य कारवाई कलम 21 अन्वये दाखल करण्यात येणार नाही. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 87 पर्यंत बघितलेला आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 88 पासून सुरुवात करूया. तर आजचा आपला हा RTI 2005 म्हणजेच माहिती अधिकार अधिनियम 2005चा पार्ट 1 हा व्हिडिओ होता. तर पार्ट 2 व्हिडिओ हा नक्कीच आपण बनवूया. तर ते व्हिडिओ आपण प्रश्न क्रमांक 88 पासून बनवूया. धन्यवाद. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा.